सुरुवात करणार आहोत 2019 पासून 2024 पर्यंत कसे क्वेश्चन आलेले होते, कोणत्या पॉईंटवर क्वेश्चन आलेले आहेत ते बघणार आहोत. तर चला उशीर न करता आपण लगेच क्वेश्चन पेपर सिरीजला सुरुवात करतोय. तर ते 39 आपण क्वेश्चन बघितलेले आहेत. आपले क्वेश्चन चालू होतात 41 पासून. तर 41वा क्वेश्चन काय म्हणतो तो बघूया चला. तर 41वा क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन कशाविषयी आहे तर MDG विषय आहे. तो मागा सांगितलेलं की आपण MDG SDG याच्याविषयी आपण मागा चर्चा केली होती. तर काय म्हणतात तर संयुक्त राष्ट्रांनी सहशताब्दी विकास उद्दिष्टे म्हणजेच MDG कधी स्वीकारली. तर त्याच्यामध्ये ऑप्शन 1 आहे 1990, ऑप्शन 2 1995, ऑप्शन 3 2000 आणि ऑप्शन 4 आहे 2010. तर हे जे MDG आहे ते MDG आपण स्वीकारलेली 2000ला. तर MDG आपण स्वीकारली होती 2000ला, जे की न्यूयॉर्क येथे परिषद झाली होती. कुठं? न्यूयॉर्क येथे परिषद झाली होती. या न्यूयॉर्क येथील परिषदेमध्ये आपण MDG स्वीकारली होती. तर MDG आपण किती स्वीकारली होती तर त्याच्यामध्ये 2000 स्वीकारले. त्याच्यामध्ये किती? त्याच्यामध्ये 8 ध्येय होते. जे 8 ध्येय आपल्याला किती 2015पर्यंत पूर्ण करायची होती, पण 15पर्यंत ते पूर्ण झाली नाही आहेत आपली MDGs. 8 ध्येय आणि किती 18 लक्ष होती. 8 ध्येय आणि 18 लक्ष जे की पूर्ण झालेली नाही आहेत. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कधी सुरुवात झाली तर ते सुरुवात झाली होती 2000ला. तर चला आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो तो बघूया. बघा इथं MDG झालं की लगेच SDGवर क्वेश्चन आलेला आहे. SDGवर काय क्वेश्चन आहे तर इथे विचारलं त्यांनी शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी टिंब निर्धारित वर्ष कोणते. तर SDG तर निर्धारित वर्ष कोणतं आहे 2020 आहे, 25 आहे, 30 आहे का 40 आहे. तर निर्धारित वर्ष जे आहे ते 2030 आहे. तर याची सुरुवात जी SDGची सुरुवात जी आहे ते 2015ला SDGची सुरुवात झाली होती. 2015ला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये किती तर त्याच्यामध्ये 17 ध्येय होते. SDGमध्ये किती? SDGमध्ये 17 ध्येय होते. 17 ध्येय होते आणि 169 उद्दिष्टे होते. 169 जे की 2030 पर्यंत काय करायची कंप्लीट करायची आहेत. तर चला याचं जे उत्तर आहे ते याचं उत्तर ऑप्शन क्रमांक C आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो खालीलपैकी कोणती प्रकाश रासायनिक ध्रुव्याचा परिणाम आहे. प्रकाश रासायनिक ध्रुव्याचा परिणाम विचारलेला आहे, जे की आपण मगा पाहिलेलं आहे. ते कोणत्या घटकामुळे कोणता आजार होतो आणि कशावरती परिणाम करतो. तर त्याच्यामध्ये ऑप्शन 1 काय आहे बघू. डोकेदुखी, डोळे, नाक, घसा यांची जळजळ. पर्याय क्रमांक 2 आहे उदर आणि आतड्यांचे विकार. पर्याय क्रमांक 3 आहे मूत्रपिंडाचे विकार. पर्याय क्रमांक 4 आहे हाडांचे विकार. तर याचं जे उत्तर आहे तर याचं योग्य उत्तर जे आहे तो पर्याय क्रमांक 1 म्हणजे डोकेदुखी, डोळे, नाक, घसा यांची जळजळ होती. कशामुळे? तर प्रकाश रासायनिक ध्रुव्यामुळे. प्रकाश रासायनिक ध्रुव्यामुळे ह्या सर्व परिणाम होतो. त्याच्यानंतर बघूया. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन कशाविषयी आहे तर मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे संरोपण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात. तर मातीमध्ये सूक्ष्मजीवांचे संरक्षण करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर ते पाहणार आहोत आपण. त्याचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन बघूया त्याचे. तर त्याचं ऑप्शन 1 आहे जैविक निर्गमन, ऑप्शन 2 जैविक उत्तेजन, ऑप्शन 3 सूक्ष्मजीव आवर्धित करणे आणि ऑप्शन 4 जैविक शिडकाव करणे. तर याचं जे योग्य ऑप्शन आहे ते योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक C जैविक आवर्धित करणे म्हणजे सूक्ष्मजीवाचे वाढ करणे हे याचं ऑप्शन आहे. त्याच्यानंतरचा जो आहे त्याच्यानंतरचा क्वेश्चन तो बघणार आहोत आपण. त्याच्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर सौर पटलाचा कोणता घटक थेट विद्युत प्रवाह निर्माण करण्यास जबाबदार असतो. विद्युत प्रवाह कुठल्या घटकातून केलं जातं तर त्याच्याविषयी क्वेश्चन विचारलेला आहे. तर तो पर्याय 1 आहे अखंड विद्युत पुरवठा यंत्र. पर्याय 2 अर्धवाहक सामग्री. पर्याय 3 परावर्तक. पर्याय 4 विजेरी संच. तर याचं जे उत्तर आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B अर्धवाहक सामग्री, जे की थेट विद्युत प्रवाह निर्माण करण्यास जबाबदार असतो. त्याच्यानंतर आहे पर्यावरण शिक्षण.
हा जो आता हायर एज्युकेशनचा क्वेश्चन आहे, जो की आपण उद्याच्या लेक्चर सिरीजमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यानंतर आपण बघूया 2000 हे जे होते ते 23चे क्वेश्चन पेपर, 24चे क्वेश्चन पेपर होते. आता आपण पाहणार आहोत ते 2023चे क्वेश्चन पेपर बघणार आहोत. मार्चमध्ये एक्झाम झालेली 2023ची. त्याच्यामध्ये जे आपले क्वेश्चन पेपर चालू होता, तर आपलं 41 पासून आपले क्वेश्चन पेपर चालू होतं, ज्याच्यावर की पहिलाच क्वेश्चन आहे जो की क्योटो प्रोटोकॉलवर विचारलेला आहे. तर चला याच्याबद्दल थोडी जाणून घेऊया माहिती. तर प्रश्न काय म्हणतं, क्योटो प्रोटोकॉल हा टिंब संबंधित आहे. तर क्योटो प्रोटोकॉल कशाच्या संबंधित आहे, तर त्याच्याविषयी आता आपण बघूया. पहिला 1 आहे जैवविविधतेचे संधारण, पर्याय 2 आहे ओझोन संरक्षण, पर्याय 3 आहे वन्य प्राणी संरक्षण आणि पर्याय 4 आहे वैश्विक वातावरण बदल. तर जो क्योटो प्रोटोकॉल आहे हा जो आहे तो ओझोन संबंधात आहे. कशाच्या संबंधित आहे, तो ओझोन संबंधी आहे क्योटो प्रोटोकॉल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, तर घरगुती कारणासाठी पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाते. पाणी गरम करण्यासाठी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाते. त्याच्यामध्ये ऑप्शन 1 आहे सौर औष्णिक, ऑप्शन 2 सौर प्रकाशकीय, ऑप्शन 3 भूऔष्णिक आणि ऑप्शन 4 सौर शोषकत्व. तर ह्याच्यामध्ये योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 सौर औष्णिक, जो की आपण मागा लेक्चर सिरीज घेतलेली आहे याच्या पाठीमागं. त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं की हे जे प्रकार आहेत, तर कोणता प्रकार कशामध्ये उपयोगी पडतो त्याच्याबद्दल आपण माहिती सांगितलेली आहे. ज्याला कोणी या PDF नोट्स पाहिजे, या जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्टच्या नोट्स पाहिजे असतील, त्यांनी व्हॉट्सअप डिस्क्रिप्शनमध्ये आपला नंबर आहे, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, त्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा की MH सेट 2025 मेसेज करा आणि कोणत्या टॉपिकच्या नोट्स पाहिजेत ते मेसेज टाईप करून पाठवा. तुम्हाला त्या मेसेजच्या नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. तर चला आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतींचा अमाप वाढ टिंबमुळे वाढतो. तर अमाप वाढ कशामुळे वाढतो हे विचारलं त्यांनी. तर ऑप्शन 1 आहे नायट्रोजन, ऑप्शन 2 आहे फॉस्फेट, ऑप्शन 3 आहे नायट्रोजन आणि फॉस्फेट आणि ऑप्शन 4 आहे सोडियम. तर याचं जे योग्य उत्तर आहे, तर याचं योग्य उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक C आहे. म्हणजेच आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतीचा अमाप वाढ कशामुळे होतो, तर तो वाढ नायट्रेट आणि फॉस्फेट या दोन्ही घटकांमुळे आपल्या ह्याच्या पाण्यामध्ये अमाप वाढ होतो, वनस्पतीच्या जलीय पाण्यामध्ये. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो तर नेक्स्ट क्वेश्चन म्हणतो खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकांपैकी कोणता घटक ॲसिड रेन होण्यास कारणीभूत आहे. तर ॲसिड रेन होण्यामध्ये कुठला घटक कारणीभूत आहे ते बघायचं आहे आपल्याला. तर ॲसिड रेनमध्ये पहिला आहे SO2, दुसरा आहे CO2, तिसरा आहे CO आणि चौथा आहे ओझोन. तर ॲसिड रेन जे आहे ते ॲसिड रेन 2 घटकामुळे होते. कोणता, तर त्याच्यामधला एक आहे Na2 जो की ह्याच्यामध्ये नाही, प्लस दुसरा जो आहे तो SO2 बरोबर ॲसिड रेन होत आहे. म्हणजे जे SO2 आहे म्हणजे हा घटक कारणीभूत आहे. याच्यामध्ये NO2 नाही, NO2 जर असता तर NO2 बी घटक कारणीभूत आहे. NO2 प्लस SO2 या 2 घटकामुळे ॲसिड रेन होते. तर त्याच्यानंतरचा आपण क्वेश्चन पाहणार आहोत. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय, महापालिकेचा ओला घनकचरा टिंबचा वापर करून माती सुपीक करता येते. याच्यावरती आपण आपल्या नोट्समध्ये याच्यावरती आपण लेक्चर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हा पॉईंट होता कंपोस्टिंग, पायरोलायसिस, बर्निंग आणि इरिगेशन. याच्यामधले कशामुळं महानगरपालिकेच्या कचऱ्यातून सुपीक माती बनवली जाते हे आपण मग सांगितलेलं होतं. तर कमेंटमध्ये सांगा की याचं उत्तर काय आहे. तर याचं जे उत्तर योग्य आहे ते याचं उत्तर आहे कंपोस्टिंगमुळे आपली जी माती काय ते सुपीक बनवली जाते. त्याच्यामुळे कसं आहे, लेक्चर जे आहे ते तुम्ही न स्किप करता पहिल्यापासून शेवटपर्यंत बघितलं तर तुमच्यासाठी फायदा होईल. कारण की याच्यातून जे क्वेश्चन आपण जे लेक्चर सिरीज चालू केले ते फक्त क्वेश्चन ओरिएंटेडच आहेत, जास्त काय बाकीच्या फापट पसारा नाही. तुमच्यासाठी जे योग्य परीक्षेसाठीच्या दृष्टिकोनातून आपण क्वेश्चन पेपर म्हणजे महामॅरेथॉन सिरीज चालू केलेली आहे. त्याच्यामुळं ते तुम्ही बघा, डिस्क्रिप्शनमध्ये त्या लेक्चरची लिंक दिलेली आहे आपल्याला. तर आता आपण पाहणार आहोत 2021चा क्वेश्चन पेपर. 2021च्या क्वेश्चन पेपरमध्ये जो क्वेश्चन आहे तो कशा प्रकारे आलेला आहे ते बघूया. तर त्याच्यामध्ये चला सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चनला. तर काय म्हणतोय, तर टिंबमुळे ई सॉईल असणे म्हणजे पाणी
टिंबटिंबमुळे दूषित असण्याचे दर्शक आहे. त्याच्यामध्ये एक आहे मलमूत्रा, 2 आहे तेला, 3 आहे जंतुनाशक आणि 4 आहे तणनाशक. तर याचं जे उत्तर आहे, तर याचं उत्तर आपण पहिल्यांदा हे क्वेश्चन पेपर सिरीजच्या आधी आपण थोडे शॉर्ट लिस्टमध्ये घेतलं होतं की कशा कशावर क्वेश्चन आलेला आहे. तर त्याच्यामध्ये हे सांगितलं होतं की आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 मलमूत्रा याचं योग्य ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघूया. हे पण आपल्या नोट्समध्ये पॉईंट होता आहे. हा जशाचा तसा क्वेश्चन आपल्या नोट्समधला आलेला आहे. तर तिथे काय म्हणते बघा. तर नागरी वस्तीसाठी दिवसा ध्वनी तीव्रतेच्या पातळीमध्ये जास्तीत जास्त प्रमाण खालीलपैकी कोणते असावे. तर ध्वनी तीव्रतेच्या ह्याच्यासाठी खालीलपैकी कोणते जास्तीत जास्त पर्याय असावे. तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये जे ऑप्शन आहे कशासाठी विचारलं यांनी विचारलं आहे नागरी वस्तीसाठी. तर आपण आता सारेच पर्याय बघू कोणतं कशासाठी आहे. नागरी वस्तीसाठी जे आहेत विमानतळाचे ज्या येते त्याच्यासाठी 80+ त्याला डेसिबल आवाज लागतो. म्हणजे सामान्य कारखाना, एखादा कारखान्यातला जर आवाज बिवाज असेल तर तो 80+ कारखान्यातला. तर हे जे आपलं उत्तर आहे या पर्यायाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी निवासीसाठी 55 डेसिबल, 55 ते 45 डेसिबलमध्ये निवासी क्षेत्रामध्ये आवाज असला पाहिजे असं गव्हर्नमेंटनं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघूया आपण. त्याच्यानंतर काय घातक कचरा सीमेपार चळवळीला नियमन व नियंत्रण करणाऱ्या परिषदेला टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. तर कचऱ्याविषयी परिषद आहे. तर कचऱ्याविषयी परिषद तुम्हाला मागास सांगितलं होतं कोणते आहे. त्याच्यामध्ये 1 दिली बेसल, 2 आहे CITES आणि 3 आहे रामसर परिषद आणि 4 आहे वेटलँड परिषद. तर याच्यामध्ये कसं आहे, तर याच्यामध्ये जे परिषद होती ती परिषद तुम्हाला मागास सांगितलेलं की त्याचं योग्य ऑप्शन जे आहे 43चं त्याचं योग्य ऑप्शन आहे बेसल परिषद आहे. तर बेसल परिषद त्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो की 22 मार्च 1998ला बेसल परिषद झाली. कधी 1989ला, सॉरी 98 नाही, 1989ला झाली होती, जी की स्वित्झर्लंड झाली होती. आणि ही फक्त कचऱ्याच्या संदर्भात आहे. हे त्यावेळेस पण आपण लेक्चर सिरीज घेताना पण उद्देश केला होता. त्याच्यानंतर CITES ही जी आहे ती 1973ला परिषद झाली होती. 1973ला परिषद झाली होती. ही कशा संबंधात आहे, तर ही आहे संकटग्रस्त वनस्पती आणि प्राणी यांच्या यादी नोंद करण्यासाठी CITES ही परिषद आहे. त्याच्यानंतर रामसर परिषद जी आहे, तर रामसर परिषद इराणमध्ये 1971ला रामसर परिषद झाली होती. तर ती कशासाठी, तर ते पाणथळ संवर्धन म्हणजेच एखाद्या ठिकाणचं पाणथळ क्षेत्र असेल त्याच्या संवर्धनासाठी हे रामसर परिषद झालेली होती. आणि त्याच्यानंतर आहे वेटलँड परिषद. तर याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे ते बघूया. भारतामध्ये प्रदूषण टाळण्यासाठी व नियंत्रित करण्यासाठी असंख्य कायदे आहेत. यापैकी पुढील कायदा बहुव्यापी एकछत्री कायदा म्हणून कोणाला ओळखला जातं. तर मग आपण कायदे घेतलेले होते कधी सुरुवात झाली, तर त्याचा उद्देश काय होता तेवढंच घेतलेलं होतं. तर बहुव्यापी कायदा विचारला. त्याच्यामध्ये हवामान प्रदूषण, जल प्रदूषण, जबाबदारी आणि पर्यावरण. तर आपल्याला इथं सरळ समजून येतं की जो पर्यावरण संरक्षण कायदा आहे त्याच्या पर्यावरणामध्ये हवा, जल, जबाबदारी ह्या सर्व गोष्टी येतात. म्हणजे बहुव्यापी कायदा जो आहे तो पर्याय क्रमांक C पर्यावरण संरक्षण कायदा आहे. तर आता हे जो हवामान प्रदूषण कायदा आहे तो कधी चालू होता, तर तो 1981ला चालू झाला होता. जलप्रदूषण कायदा जो आहे तो 1974ला चालू झाला होता. आणि एन्व्हायरमेंट म्हणजेच पर्यावरण संरक्षण कायदा जो 1956ला चालू झाला होता. तर आपलं जे क्वेश्चन उत्तर आहे बहुव्यापी एकछत्री कायदा कोणता, तर पर्यावरण संरक्षण कायदा जो की 1956ला चालू झाला होता तो आहे. त्याच्यानंतर आपण आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाणार आहोत. तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, तर नेक्स्ट क्वेश्चन काय, सामाजिक व आर्थिक विकासाची युनायटेड नेशनने शाश्वत विकासाची ध्येय ठरवली आहेत. तर शाश्वत विकासाची ध्येय किती ठरवलेली आहेत, तर शाश्वत विकासाची ध्येय किती ठरवलेली आहेत हे विचारलं त्यांनी. म्हणजे SDG किती आहेत, तर SDG आहेत, SDG किती, तर 17 ध्येय आहेत. SDG 17 आहे, जे की 2015ला ठरवली होती. म्हणजे 2030पर्यंत कंप्लीट करायचे आहेत. आणि MDG कधीचे आहेत, MDG आहे ती 2000ला चालू झाली होती, जे की 8 ध्येय आहेत.
आणि जे की 2015पर्यंत कंप्लीट करायची होती, पण ते झाली नाहीत. MDG कंप्लीट झालेली नाही आहे, त्याच्यामुळे SDG चालू केली. कधी तर 2015लाच SDG चालू केली. SDGचे 17 ध्येय होते, MDGचे 8 ध्येय होते आणि ही जे SDG आहे ते SDG 2030पर्यंत कंप्लीट करायची आहेत. तर चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे आता नेक्स्ट इयर 2000, आता आपण किती ते 2020चा क्वेश्चन पेपर बघणार आहोत. तर 2020च्या क्वेश्चनमधला जो आपला क्वेश्चन नंबर 41 आहे तिथून आपल्या क्वेश्चनची सुरुवात होते. तर चला 2020चे क्वेश्चन काढूया आणि कुठल्या कुठल्या पॉईंटवर क्वेश्चन विचारलेले आहेत ते बघूया आता आपण. तर काय म्हणता इथं, चला पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट होत नाही. हानिकारक कचरा नाही म्हणतात. त्याच्यामध्ये शेतीतील कचरा, रासायनिक कचरा, पेंट आणि बॅटरीज. ह्याच्यामध्ये सरळ सोपं, एकदम सोपं क्वेश्चन आहे की कोणता कचरा हानिकारक नाही. तर शेतीमधील जो कचरा असतो तो कधीच हानिकारक नसतो. रासायनिकमधला कचरा जो केमिकल असतात ते हानिकारक असतात. पेंट जे आहेत, पेंटमध्ये जे ऑइल बिल ते बी हानिकारक असतात. आणि बॅटरी म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरा, हा तर जास्तच हानिकारक असतो. तर याचं जे उत्तर आहे तो आहे पर्याय क्रमांक 1. शेतीतील कचरा हा कधीच हानिकारक नसतो. त्याच्यानंतर आहे क्वेश्चन नंबर, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर 1992मध्ये टिंबटिंब येथे संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण व विकास संबंधीची परिषद भरली होती. कुठली परिषद विचारलं तर 1992ची परिषद विचारलेली. 1992ची परिषद विचारलेली आहे. तर याच्यावरती क्वेश्चन आला ते तुम्हाला मग सांगितलं होतं की पॉईंटमध्ये कुठली परिषद आहे, कधी क्वेश्चन विचारलेले होते ते जरा नीट लक्षात ठेवा, कारण की 3 परिषद आहेत ज्या की विचारलेल्या होत्या. तर चला ह्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला थोडीफार माहिती. तर ह्याचं पहिल्यांदा ऑप्शन उत्तर कोणतं आहे ते सांगतो. तर याचं जे उत्तर आहे ते याचं उत्तर 1 बरोबर आहे. याचं उत्तर कसं ते सांगतो. तर 1992ला रिओ द जेनेरिओ इथं परिषद भरली होती, जे की स्टॉकहोममध्ये 1992ची परिषद भरली होती. रिओ द जेनेरिओ ही 1992ची परिषद स्टॉकहोम येथे ब्राझीलला भरली होती. त्याच्यानंतरची परिषद होती ती जोहान्सबर्गला कधीची परिषद होती तर 2002ची परिषद जी होती, 2002ची परिषद जोहान्सबर्गला होती. आणि नंबर 3 जी रिओ द जेनेरिओ जी पॅरिसमध्ये झाली होती ती कधीची तर 2012ची परिषद होती. परिषद होती. तर त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा. मानवी व प्राणी पेशी अवयव व दूषित शरीरवय व जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट टिंबटिंबाच्या साह्याने लावल्या जाते. जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट म्हणता इथं. कसल्या जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट कशाने लावली जाते. तर याचं जे ऑप्शन आहे तर ऑप्शन बघूया. तर एक आहे म्हणजे त्याचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन बघूया कोणते आहेत. तर त्याच्यामध्ये एक आहे ॲक्ट टू लिव्हिंग, नंबर 2 आहे मायक्रोवेव्ह, नंबर 3 आहे कंपोस्टिंग आणि नंबर 4 आहे इरिगेशन. तर याचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर आहे, कारण की वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट म्हणलं, वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट ही इरिगेशनच लावली जाते. हे आपण आपल्या नोट्समध्ये पॉईंट आहे त्याच्यामध्ये पाहिलं होतं की याच्या थ्रू आपले म्हणजे कोणत्या कसल्या कचऱ्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावली जाते हे याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. बघूया. तर काय म्हणते, डोंगरी भागात दरडी कोसळणे हे संकट नेहमीचेच असल्याचे कारण काय आहे. तर डोंगरी भागात नेहमीच संकट येतात त्याचं कारण काय. तर वृक्षांचा ऱ्हास, पर्याय क्रमांक 3 मातीचा ऱ्हास, पर्याय क्रमांक 3 आहे डोंगर कडा कापणे, पर्याय क्रमांक डी आहे वरील सर्व. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते योग्य उत्तर आहे वरील सर्व गोष्टीमुळं डोंगर भागामध्ये जे आहेत ते संकट येतात, दरड कोसळतात. तर त्याच्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो. तर नेक्स्ट क्वेश्चन म्हणतो आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा निर्मितीचे प्रमुख केंद्र टिंबटिंब या ठिकाणी उपस्थित आहे. तर हे जे केंद्र कुठं आहे, ग्वाल्पर ही गुरुग्रामला आहे का, बेंगलोरला आहे का, दुबईला आहे का, नैरोबीला आहे. तर याचं जे उत्तर आहे ते याचं उत्तर 1 बरोबर आहे, कारण की ग्वाल्पर ही गुरुग्राम येते याचं म्हणजे कशाचं आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व आणि सौर ऊर्जा निर्मितीचं प्रमुख केंद्र आहे. तर त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत 2019चा क्वेश्चन पेपर.
हां इथून चालू होतं 2019चा क्वेश्चन पेपर. तर 2019ला कसे कसे क्वेश्चन आलेले होते ते बघणार आहोत आपण. तर इथं काय म्हणतोय, तर ओझोन कमी करण्याच्या पदार्थाविषयीची परिषद टिंबटिंब म्हणून ओळखली जाते. ओझोन कमी करण्यासाठी कोणती बेसिल परिषद आहे, मॉन्ट्रियल करार आहे, रामसर करार आहे का विविध देशांच्या गटांची परिषद. तर हे जे योग्य उत्तर आहे मॉन्ट्रियल करार. तर ही बेसिल परिषद जी आहे तर बेसिल परिषद आहे ती कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी बेसिल परिषद आहे. रामसर जे आहे ते पाणथळ क्षेत्रासाठी आहे आणि मॉन्ट्रियल करार आहे ती ओझोनच्या क्षय कमी करण्यासाठी. म्हणजे 41 ऑप्शन क्रमांक बी हे राईट आहे. त्याच्यानंतर बघूया काय म्हणतं नेक्स्ट क्वेश्चन. तर ध्वनी तीव्रतेची पातळी मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरले जाते. तर ध्वनी तीव्रतेच्या ह्याच्यासाठी आपण मागास बघितलंय की डेसिबल हे एकक वापरले जाते. कशासाठी, ध्वनी तीव्रतेचे मापन करण्यासाठी डेसिबल वापरलं जातं. त्याच्यानंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणतो, तर हरित भारत मोहीम कोणती. हरित भारत मोहीम हा टिंबटिंबचा भाग आहे. सहस्त्र विकास उद्दिष्टे, नद्या विकास योजना, स्वच्छ भारत मोहीम आणि वातावरण बदलाची राष्ट्रीय कृती योजना. तर इथं विचारलं त्यांनी हरित भारत मोहीम हा कशाचा भाग आहे. तर तो जो भाग आहे तो आहे पर्याय क्रमांक डी म्हणजे वातावरण बदलाची राष्ट्रीय कृती योजना हा हरित भारत मोहीम भाग आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा सहकार्य विकसनासाठी कोणी प्रस्तावित केले आहे. तर कोणी प्रस्तावित केलं, हे जे विभाग आहे हा विभाग कोणी प्रस्तावित केला ते विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन आहे भारताचे प्रधानमंत्री, 2 फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, 3 आफ्रिकन युनियन आणि 4 युरोपियन युनियन. तर इथं काय म्हटलं, आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा सहकार्य विकसनासाठी कोणी प्रभावित केले आहे. तर याचं जे उत्तर आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 भारतीय प्रधानमंत्री. या विभागानं राष्ट्रीय सौर सहभागित्व आणि सौर ऊर्जा सहकार्य विकसनासाठी प्रस्तावित केलेलं आहे. त्याच्यानंतर पाहणार आहोत आपण नेक्स्ट क्वेश्चन जो की या सिरीजचा आपला लास्ट क्वेश्चन असेल. तर काय म्हणतं, अन्न साखळीतून निर्माण होणारी विषारी रसायने टिंबटिंब याला कारणीभूत आहेत. तर विषारी रसायने कशाला कारणीभूत आहेत ते विचारलं. तर नंबर 1 संचयन, नंबर 2 उत्सर्जन, नंबर 3 आहे जैव विस्तारीकरण आणि नंबर 4 आहे काढून टाकते. तर याचं जे योग्य उत्तर आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जैव विस्तारण. तर इथं जे आहे ते आपली लेक्चर सिरीज संपलेली आहे. म्हणजेच जे पर्यावरण आणि मानव विकास आहे याच्यावरती आपले क्वेश्चन पेपर सिरीज संपलेले आहे. ज्याला कुणाला क्वेश्चन पेपर पाहिजे असतील प्रिवियस इयरचे आणि आतापर्यंत जेवढे काही सेटचे टॉपिक आहेत त्याच्या नोट्स पाहिजे असतील तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती जावा, नंबरवरती मेसेज करा MS सेट म्हणून मेसेज करा आणि कोणत्या टॉपिकच्या नोट्स पाहिजे ते बी सांगून द्या. तिथून तुम्हाला व्हॉट्सअपला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. आणि बहुतेक विद्यार्थी आपले लेक्चर तर बघत आहेत पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की इथून पुढे जे येणारे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. दुसरीकडे कुठं शोधायची गरज लागणार नाही. आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये गेला लिंक केला की प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये MS सेट म्हणून एक प्लेलिस्ट आहे MS सेट 2025. जे तिथं गेला की आतापर्यंत जे तुम्हाला सेटसाठी उपयुक्त जे काही मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला तिथे भेटून जाईल. दुसऱ्या चॅनलवर जाण्याची सहित गरज नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सबस्क्राईब करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. तर आता भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला जे की हायर एज्युकेशनचं आहे, ते उद्याच्याला येऊन जाईल. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला. धन्यवाद.